हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश ई-डे ग्रेड 4 पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 5 द कॉबलर ॲस्ट्रॉलॉजर हा पाहणार आहोत. चला तर मग न्यू वर्ड्सने सुरुवात करूया. फर्स्ट, इंडस्ट्रियस. ॲडजेक्टिव्ह आहे इंडस्ट्रियस म्हणजे मेहनती, हार्ड वर्किंग म्हणजे खूप मेहनत करणारा. इम्पोस्टर नाऊन म्हणून आहे. इम्पोस्टर म्हणजे काय तर खोटे बोलणारा. अ पर्सन हू प्रिटेंड टू बी समवन एल्स इन ऑर्डर टू चीट अदर म्हणजे इतरांना फसवण्यासाठी कोणीतरी असलेला भासवणारी व्यक्ती त्याला म्हणलं जातं. नेक्स्ट, डिस्ट्रेस नाऊन म्हणून आहे. डिस्ट्रेस म्हणजे त्रास. सॉरो ऑर पेन. सॉरो म्हणजे काय तर दुःख आणि वेदना. नेक्स्ट, डिस्टेंट ॲडजेक्टिव्ह आहे. डिस्टेंट म्हणजे काय नियती. सर्टन टू मीट अ पर्टिक्युलर फेट विशिष्ट नशिबाला भेटलेली निश्चित वस्तू. नेक्स्ट, ॲस्ट्रोलेब. ॲस्ट्रोलेब इथे नाऊन म्हणून आहे. ॲन इन्स्ट्रुमेंट यूज टू मेक ॲस्ट्रॉनॉमिकल मेजरमेंट म्हणजे काय तर यानं ॲस्ट्रॉनॉमिकल मोजमाप करण्यासाठी वापरले जाणारे हे एक साधन आहे. नेक्स्ट, मॅग्निफिसियंट. मॅग्निफिसियंट ॲडजेक्टिव्ह आहे. मॅग्निफिसियंट म्हणजे भव्य. एक्स्ट्रीमली ब्युटिफुल म्हणजे अत्यंत सुंदर असलेले वस्तू. नेक्स्ट, इम्प्रेस्ड. इम्प्रेस्ड म्हणजे काय इथे वर्ब म्हणून आहे म्हणजे आलिंगन देणे. हग समवन कोणाला तरी मिठी मारणे. नेक्स्ट, वेल नाऊन म्हणून आहे. वेल म्हणजे बुरखा. अ पीस ऑफ फाईन क्लोथ वोन बाय वुमन टू कॉन्सील देअर फेस म्हणजे एखाद्या महिलेने तिचा चेहरा लपविण्यासाठी परिधान केलेला एक कपड्याचा तुकडा. ओके स्टुडंट्स, आपण नेक्स्ट पेजकडे वळूया. नेक्स्ट पेज, डिड यू नो. तुम्हाला माहीत आहे का? ॲस्ट्रॉलॉजी इज द स्टडी ऑफ द मूवमेंट अँड रिलेटिव्ह पोझिशन ऑफ स्टार अँड प्लॅनेट अँड देअर इन्फ्लुएन्स ऑन ह्युमन अफेअर्स अँड द नॅचरल वर्ल्ड. ज्योतिषशास्त्र म्हणजे तारे आणि जे प्लॅनेट आहेत त्यांच्या हालचाली म्हणजे मुवमेंट्स आणि त्यांचं पोझिशन कुठल्या पोझिशनवरती आहेत हे स्टार किंवा प्लॅनेट्स किंवा सन हे पाहिलं जातं आणि त्याचा ह्युमनवरती काय मानवी व्यवहारावरती काय परिणाम होतो किंवा निसर्गावर जगावर काय परिणाम होतो ते सांगणार. इट इज सेड दॅट ॲस्ट्रॉलॉजी ओरिजिनेट इन बॅबिलॉन. आता हे जे ॲस्ट्रॉलॉजी आहे हे पहिल्यांदा कुठे उगम पावलं म्हणजे कुठे पहिल्यांदाच पाहिलं गेलं तर बॅबिलॉन या शहरात पाहिलं गेलं. द ट्रॅडिशनल इंडियन सिस्टीम ऑफ ॲस्ट्रॉलॉजी इज कॉल्ड ज्योतिष. पारंपरिक भारतीय पद्धतीमध्ये ज्योतिषशास्त्राला ज्योतिष म्हणलं जातं म्हणजे ॲस्ट्रॉलॉजीला ज्योतिष म्हणलं जातं. नेक्स्ट, ऑल द हिंदू रिच्युअल आर ऑर्गनाइज्ड अकॉर्डिंग टू ॲस्ट्रॉलॉजिकल कॅल्क्युलेशन. सर्व हिंदू विधी ज्या असतात ते या ॲस्ट्रॉलॉजिकल कॅल्क्युलेशनवरती आयोजित केले जातात. चला तर मग लेसनला सुरुवात करूया. द कॉबलर ॲस्ट्रॉलॉजर. अहमद द कॉबलर लिव्ह इन द ग्रेट सिटी ऑफ इस्फहान. एक आहे ना कॉबलर होता, त्याचं नाव काय होतं अहमद. तर हा कुठे राहत होता तर इस्फहान या शहरात राहत होता. ही वॉज ॲन ऑनेस्ट अँड इंडस्ट्रियस मॅन. तो एक प्रामाणिक आणि कष्टाळू माणूस होता. ही वॉज मॅरिड टू अ व्हेरी ब्युटिफुल वुमन बट ऑल द वॉन्टेड वॉज टू लिव्ह अ कम्फर्टेबल लाईफ विथ अ लॉट ऑफ मनी. त्याचे लग्न एका अतिशय सुंदर स्त्रीशी झाले होते पण तिला फक्त भरपूर पैशासह आरामदायी जीवन जगायचे होते. हिज वाईफ्स नेम वॉज सितारा. त्याच्या बायकोचे नाव सितारा होते. शी ऑफन डे ड्रीम्ड दॅट शी वॉज रिच. आणि ती अनेकदा स्वप्न पाहत असे की ती श्रीमंत झालेली आहे. शी कॉन्स्टंटली fought with her husband because she believed that she was destined to a great fortune. आणि ती सतत तिच्या हजबंड संगे भांडत राहायची कारण आहे ना तिला वाटत होते की तिच्या नशिबात खूप मोठे काय तर
फॉर्च्यून आहे म्हणजे धन आहे. वन डे सितारा सॉ अ लेडी ड्रेस इन अ मॅग्निफिसियंट रूब कवर्ड विथ ज्वेल्स अँड सराउंडेड बाय सेल्फ्स. आणि तिला एक दिवशी काय एक बाई म्हणजे वुमेन दिसली. ती कशी होती तर एक छानसा असा आहे ना, भव्य आहे ना, रूब्स घातलेला, मॅग्निफिशंट असा सुंदर असा ड्रेस घातलेला, प्लस आहे ना कवर विथ तिने पूर्ण दागिन्यांनी मढलेली, आणि सेल्फ्स म्हणजे काय गुलाम तिच्या अवतीभोवती होते. दिस वॉज द काइंड ऑफ लाईफ सितारा हॅड ऑलवेज डिझायर. आणि हे जे जीवन होते, अशा प्रकारचे जीवन ही नेहमी सिताराला इच्छित होतं. तिला पण वाटायचं की मला असं लाईफ पाहिजे. द इगरली इन्क्वायर्ड हू दिस लेडी वॉज. आणि तिने उत्सुकतेने विचारले की ही महिला कोण आहे. शी लर्न दॅट शी वॉज द वाईफ ऑफ द चीफ ॲस्ट्रॉलॉजर टू द किंग. आणि तिला कळालं की ती राजाच्या मुख्य ज्योतिषाची पत्नी आहे. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. She returned home and said to her husband, "Give up cobbling. It is a low trade and you never earn more than 12 dinar a day." आणि ती घरी येऊन आहे ना, घरी आली आणि तिच्या नवऱ्याला म्हणाले की हे जे कॉबलिंगचं आहे ना, जो व्यवसाय आहे तो तुम्ही सोडून द्या, आणि हा एक काय कमी दर्जाचा आहे ना ट्रेड आहे म्हणजे व्यवसाय आहे, आणि तुम्ही दिवसाला फक्त 12 दिनारच कमवता. यू बिकम ॲन ॲस्ट्रॉलॉजर. यू विल मेक अ फॉर्च्यून से अँड आय शाल हॅव ऑल दॅट आय विश फॉर अँड वी विल बी हॅपी. आणि आहे ना तुम्ही ज्योतिष व्हा, तुम्ही खूप नशीब कमवेल आणि मला जे हवे आहे ते सर्व मिळेल आणि आपण आनंदी राहू, असं ती कोणाला म्हणते तर अहमदला म्हणते. ॲस्ट्रॉलॉजर क्राईड अहमद. आणि अहमद आहे ना ओरडला, ज्योतिष. ॲस्ट्रॉलॉजर हॅव यू फॉरगॉटन हू आय एम. तो म्हणतो की ज्योतिष मी कोण आहे हे तू विसरली आहेस का. आय एम अ कॉबलर. मी एक कॉबलर आहे. आय नो नथिंग अबाउट बिंग ॲन ॲस्ट्रॉलॉजर. आणि मला आहे ना त्या ज्योतिषबद्दल काहीच माहीत नाही. विदाउट लर्निंग एनिथिंग यू वॉन्ट मी टू एंगेज माय सेल्फ इन अ प्रोफेशन दॅट रिक्वायर्स सो मच ऑफ स्किल अँड नॉलेज, सेड द कॉबलर लाऊडली. आणि आहे ना अहमद जोरात ओरडला की ही जे काही ॲस्ट्रॉलॉजर आहे ते काम त्याच्याबद्दल मला काही माहीत नाही. काही न शिकता तू मला या व्यवसायात का म्हणजे गुंतवते आहे, आणि ज्यासाठी खूप कौशल्य म्हणजे काय तर स्किल लागतं आणि नॉलेज म्हणजे ज्ञान लागतं, त्या व्यवसायात मी म्हणजे कशाला गुंतवते. आय नायदर थिंक्स नॉर केअर अबाउट युअर क्वालिफिकेशन, रिप्लाय सितारा अँगरली. आणि त्याच्यावर सिताराने रागाने उत्तर दिलं की मला तुमच्या यांना क्वालिफिकेशनचं काही माहीत नाही किंवा त्याची केअर पण नाही म्हणजे काळजी पण नाही. ऑल नो इज इफ यू डू नॉट बिकेम ॲन ॲस्ट्रॉलॉजर आय विल लीव यू. मला फक्त एवढंच माहीत आहे की जर तुम्ही ज्योतिष झाला नाही तर मी तुम्हाला सोडून जाईन, असं सितारा अहमदला म्हणाली. व्हॉट कुड पुअर अहमद डू. ही वॉज नो ॲस्ट्रॉलॉजर बट ही कुड नॉट बिअर द थॉट ऑफ लूजिंग हिज वाईफ. आता बिचारा अहमद काय करू शकतो, तो ज्योतिष नव्हता पण त्याला त्याची पत्नी गमवायची पण आहे ना म्हणजे थॉट त्याच्या होत नव्हते. ही प्रॉमिस्ड टू ओबे. आणि त्याने त्याची आज्ञा पाळली. सो ही सोल्ड ही स्टॉक अँड बॉट ॲन ॲस्ट्रोलेब, ॲन ॲस्ट्रॉनॉमिकल ॲल्मॅनाक and a table of the 12 signs of the zodiac. He went to the marketplace the next day. आणि मग आहे ना त्याने काय केलं की त्याने त्याचा जो कॉबलिंगचा जो स्टॉक होता तो विकला, आणि एक आहे ना त्याने ॲस्ट्रॉनॉमिकल
ऑलमिनक म्हणजे पंचांग घेतलं आणि एक ना टेबल घेतला, त्याच्यावरती काय 12 राशींचं टेबल त्याने विकत घेतलं आणि एक ॲस्ट्रोलेब म्हणजे ते मेजरमेंट आपण न्यू वर्ड्समध्ये पाहिलं ते घेतलं आणि तो दुसऱ्या दिवशी कुठे गेला तर मार्केट प्लेसला गेला. नेक्स्ट पेजकडे वळूया. I am an astrologer. I know the sun, the moon, the star and the 12 sign of the zodiac. I can foretell the future, he announced. आणि त्याने ना जाहीर केलं की मी एक ज्योतिष आहे, मला आहे ना सूर्य, चंद्र, तारे आणि 12 राशींची माहिती आहे आणि मी भविष्यही सांगू शकतो. द किंग्स ज्वेलर्स वॉज पासिंग बाय. आणि तेवढ्यातच आहे ना राजाचा जो ज्वेलर्स होता तो तिथून जात होता. ही वॉज इन अ ग्रेट डिस्ट्रेस. आणि तो खूप त्रासात होता. ही हॅड लॉस्ट अ व्हेरी कॉस्टली रुबी दॅट बिलॉंग टू द क्राउन ऑफ द किंग. आणि त्याने राजाच्या मुकुटातील एक अतिशय महागडा काय रुबी हरवला होता. He had searched it everywhere but was not able to find it. आणि त्याने तो रुबी सर्वत्र शोधला पण त्याला काही सापडला नाही. He came to Ahmed and said, "If you can tell me where to find the lost ruby, I will give you 200 gold coin." आणि मग तो आहे ना अहमदकडे जाऊन त्याला म्हणला की जर तू मला हरवलेला म्हणजे जो रुबी आहे तो कुठे आहे तो शोधायला तू सांगितलं तर मी तुला त्या बदल्यात 200 काय गोल्ड कॉईन देईन. But if you did not succeed within 6 hours, I will use all my influence at the court to have you put to death as an imposter. आणि जर तू मला हे 6 तासात ना शोधून नाही दिलास तर मी तुला दरबारात माझ्या सर्व प्रभावाचा वापर करून तुला ढोंगी म्हणजे इम्पोस्टर म्हणून ना काय तुला मृत्यूदंड देईन. पुअर अहमद वॉज इन अ स्टेट ऑफ शॉक. आणि मग हे ऐकून ना बिचारा अहमद काय झाला हादरून गेला, त्याला शॉक लागला. ही न्यू दॅट हिज एंड वॉज नियर. आणि त्याला आता कळालं की आपला अंत जवळ आलेला आहे. अँड ही ब्लेम हिज वाईफ फॉर दिस. आणि तो ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्याच्या बायकोला दोष देऊ लागला. अहमद शाउटेड अँगरली, "ओ यू ग्रीडी वुमन." आणि मग तो त्याच्या बायकोवर चिडून म्हणला की अरे काय तू लोभी बाई. "इट इज बिकॉज ऑफ यू दॅट आय विल हॅव टू डाय." आणि तुझ्यामुळे मला आता मरावे लागणार आहे. "मे यू पे फॉर युअर सिन्स." आणि तुझ्या पापाची शिक्षा तुला मिळो. द लॉस्ट रुबी हॅड बीन स्टोलन बाय द ज्वेलर्स वाईफ. आणि जो हरवलेला जो रुबी होता हा कुणी चोरला होता तर ज्वेलर्सच्याच बायकोने चोरला होता. शी हॅड सेंट वन ऑफ हर फिमेल सेल्फ टू वॉच हर हजबंड. आणि तिने तिच्या नवऱ्याच्या मागे एक ना दासी लक्ष ठेवण्यासाठी पाठवलेली होती. दिस सेल्फ ऑन हिअरिंग अहमद's word ran to her mistress and breathless with fear cried, "You are caught, my lady." आणि त्या जी आहे ना गुलाम होती जी ही होती ती काय केलं ती भीतीने आणि श्वास न घेता ना कुठे तिच्या मालकिनीकडे धावली म्हणजे ज्वेलर्सच्या वाईफकडे धावली आणि तिला म्हणाली की आपण पकडलं गेलो आहोत. द न्यू ॲस्ट्रॉलॉजर इन टाउन नो अबाउट यू. आणि जो नवीन ज्योतिष आलेला आहे शहरात त्याला काय तुमच्याबद्दल सगळं माहीत आहे. आय हिअर्ड हिम टॉकिंग टू युअर हजबंड. ही नाव नोज दॅट यू हॅव स्टोलन द रुबी. आणि मी त्यांना तुझ्या पतीशी बोलताना ऐकले म्हणजे हजबंड संगे त्याला आता कळले आहे की तू रुबी चोरला आहेस. द ज्वेलर्स वाईफ hastily threw on her veil and went in search of the astrologer. आणि मग ज्वेलर्सच्या बायकोने घाईघाईने तिचा जो बुरखा असतो वेल असते ते ना म्हणजे परिधान केला आणि ज्योतिषाला शोधायला निघाली. When she found him she threw herself at his feet. आणि जेव्हा तिला तो सापडला ती त्याच्या पायात ना
पडली म्हणजे त्याचे पाय पकडले. अँड स्टार्टेड क्राईंग आणि रडू लागली. स्पेअर माय लाईफ अँड आय विल कन्फेस एव्हरीथिंग. आणि माझा जीव वाचवा आणि मी सर्वस्व काही कबूल करते. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. व्हॉट डू यू वॉन्ट टू कन्फेस आस्क्ड अहमद इन अमेझिंग. अहमदने तिला आश्चर्याने विचारले की तुम्हाला काय कबूल करायचं आहे. यू ऑलरेडी नो दॅट आय हॅव स्टोलन द रुबी फ्रॉम द किंग्स क्राऊन. आणि तुम्हाला हे आधीच माहिती आहे की मी राजाच्या क्राऊनमधला तो रुबी चोरलेला आहे. आय डीड सो आउट ऑफ ग्रीडी. मी खूप लोभ केला. आय वॉन्टेड द रुबी फॉर माय नेकलेस. मला माझ्या गळ्यातील नेकलेससाठी हा रुबी हवा होता. सो आय स्टोल द रुबी फ्रॉम माय हजबंड. म्हणून मी माझ्या नवऱ्याकडून तो चोरला होता. बट नाव दॅट यू हॅव डिस्कवर्ड माय विकेंड प्लॅन. आणि पण आता तुम्हाला माझ्या ह्या काय विकेंड म्हणजे काय दुष्ट प्लॅनबद्दल सगळं माहीत झालेलं आहे. आय बेग फॉर मेरसी. आणि मग आहे ना मी दयेची मेरसी म्हणजे काय मी दयेची याचना करते. आय विल डू व्हॉट एव्हर यू आस्क मी टू डू. शी प्लेडेड. ती एकदम विनवणी करू लागली की आहे ना तुम्ही जे काय मला सांगाल ते मी करायला तयार आहे. अहमद सेड इट इज गुड दॅट यू हॅव कन्फेस्ड. मग अहमद म्हणाला की तू कबूल केलेस हे खूप चांगले झाले. आय न्यू यू हॅड स्टोल द रुबी. आणि मला माहीत होते की तो रुबी हा तू चोरला आहेस. नाव रिटर्न टू युअर होम. पुट द रुबी अंडर द पिलो ऑन द काउच ऑन विच युअर हजबंड स्लीप्स. आणि तू आता घरी जा आणि आहे ना तुझा नवरा ज्या आहे ना कोचवरती झोपतो त्याच्या उशीच्या खाली हा रुबी ठेवून दे. मेक शुअर दॅट द पिलो इज फार अवे फ्रॉम द डोअर. पण आहे ना लक्ष असू दे किंवा खात्री कर की उशी ही दारापासून खूप लांब ठेवलेली असेल. द ज्वेलर्स वाईफ रिटर्न होम अँड डीड ॲज शी वॉज टोल्ड. आणि मग आहे ना ज्वेलर्सची बायको घरी जाते आणि त्याने जसं सांगितले तसं ती करते. इन ॲन आवर अहमद केम टू द ज्वेलर्स हाऊस. आणि मग एका तासाभराने अहमद ज्वेलर्सच्या घरी जातो. ही सेड दॅट he had made his calculation based on the position of the sun, moon and stars, and according to that the ruby was laying under the pillow on his couch. आणि मग आहे ना तो सांगतो की मी माझ्या आहे ना सूर्यचंद्र आणि ताऱ्यांच्या स्थितीनुसार त्यांचं मी कॅल्क्युलेशन केलं आहे आणि मला कळालं आहे की तो माणिक कुठं आहे तर तो तुमच्या उशीच्या खाली जिथं ज्या कोचवर तुम्ही झोपता त्या उशीच्या खाली आहे. द ज्वेलर्स थॉट दॅट अहमद मस्ट बी क्रेझी. आणि ज्वेलर्सला वाटले की अहमद वेडा असावा. स्टील ही रॅन टू हिज काउच अँड टू हिज जॉय अँड वंडर ही फाउंड द रुबी देअर. तरीही तो आहे ना त्याच्या सोफ्याकडे धावला आणि त्याच्या आनंदाने आणि आश्चर्याने त्याला तिथे माणिक सापडला. ही केम बॅक टू अहमद अँड एम्ब्रेस्ड हिम. आणि तो अहमदकडे परत आला आणि त्याला एक मिठी मारली. द ज्वेलर्स सेड माय डिअर फ्रेंड यू आर अमेझिंग. आणि मग ज्वेलर्स आहे ना अहमदला म्हणाला की काय तर माय डिअर फ्रेंड तू खूप अद्भुत आहे. अमेझिंग म्हणजे काय अद्भुत आहे. थँक्यू सो मच. आणि मग त्याने त्याचे खूप धन्यवाद मानले. हिअर इज युअर रिवॉर्ड ऑफ 200 गोल्ड कॉईन. आणि हे आहे तुझे 200 100 कॉईन्स गोल्डचे. आय ॲम ऑल्सो डिक्लेअरिंग यू द फायनेस्ट ॲस्ट्रॉलॉजर ऑफ इस्फहान सिटी. आणि मी असं डिक्लेअर करतो की तू ह्या इस्फहान शहराचा एक आहे ना काय फायनेस्ट ॲस्ट्रॉलॉजिस्ट आहे म्हणून. अहमद केम होम हॅपीली. त्याच्यानंतर अहमद आनंदाने घरी आला. ही हॅड मेड अप हिज माइंड टू वर्क हार्ड अँड लर्न ॲस्ट्रॉलॉजी अँड बिकम अ ग्रेट ॲस्ट्रॉलॉजर. आणि पण आहे ना येता येता त्याच्या ना डोक्यात होतं की आता आपण खूप ना हार्डवर्क करायचं आणि ही आहे ना जी ॲस्ट्रॉलॉजी आहे ती लर्न करायची म्हणजे शिकायची आणि एक मोठा ॲस्ट्रॉलॉजर
व्हायचं. ॲट होम हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम. आणि घरी त्याची पत्नी त्याची वाट पाहत होती. ही हँडेड ओव्हर द बॅग ऑफ गोल्ड कॉईन टू हर. आणि त्याने मग ती सोन्याची नाण्याची जी पिशवी होती ती तिच्या हातात दिली. शी वॉज डिलायटेड. आणि ती खूप काय झाली, खुश झाली, आनंदी झाली. आता ही स्टोरी कोणी लिहिली आहे तर चार्ल्स जॉन टिबियट्स ह्यांनी लिहिलेली आहे. आणि कुठून घेतली तर अरेबिक फ्लोकटेल्समधून घेतली, म्हणजे अरेबिक लोककथेतून ही स्टोरी घेतलेली आहे. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हा लेसन व्यवस्थित समजला असेल. थँक्यू.